तुला माधव आपटे हे नाव माहिती आहे का? ऐकू नये बस तेवढंच. म्हणजे माधव आपटे हे 1950च्या दशकातले एक चांगले खेळाडू होते आणि मुंबईसाठी ते खेळायचे. त्यांचे प्रॉपर्टीज खूप मोठ्या होत्या आणि चांगल्या वेल टू डू खूप चांगल्या सधन कुटुंबातून ते यायचे. क्रिकेट त्यांचं बंद झाल्यानंतर त्यांनी व्यवसायामध्ये लक्ष घातलं. त्या काळामध्ये ते अनेकदा मलेशियात असायचे. मलेशियामध्ये त्यांच्या फॅक्टरीज होत्या आणि तिथे ते काम करायचे वगैरे. पण त्यांचं क्रिकेटवर प्रचंड प्रेम होतं. त्या काळामध्ये म्हणजे मी 1950-60च्या दशकाबद्दल बोलतोय. त्या काळामध्ये असं सांगतात की ते मलेशियातनं दर शुक्रवारी फोन करायचे. मुंबईत काय परिस्थिती आहे, पाऊस आहे का हे चेक करायचे आणि पाऊस नसेल तर ते शनिवारी सकाळी मुंबईत यायचे. विकेंडला शनिवार रविवार ते इथे कांगा लीगच्या मॅचेस खेळायचे आणि परत जायचे. हे त्यांचं क्रिकेटवरचं प्रेम होतं. हे मी पण मुंबई पुणे प्रवास एवढा करत नाही. म्हणजे तेच परत जे मी सुरुवातीला म्हणालो की क्रिकेट वेड जे आहे तेच तुम्हाला हे सगळं क्रिकेट तुमच्याकडनं करवून घेतो. पण माधव आपटे म्हणजे मला आठवतंय, इफ आय एम नॉट मिस्टेकन, माझ्या शाळेमध्ये चीफ गेस्ट म्हणून आलेले. ओके, खूप मोठं नाव. इंडिया खेळले ते कधी? हो, ते खेळलं इंडिया. मला वाटतं पाकिस्तानच्या विरुद्ध आणि वेस्ट इंडिजच्या विरुद्ध 1950च्या दशकात ते खेळले. त्या सुमाराला वेस्ट इंडिजच्या टूरवर त्यांनी चांगली कामगिरी केली होती. एक सेंचुरी होती त्यांच्या नावावर, 2 का 3 हाफ सेंचुरीज होत्या. ज्यावेळेला आपले बॅट्समन त्या कंडिशनमध्ये जाऊन स्ट्रगल करायचे, त्या पिरियडमध्ये माधव आपटेंनी चांगली कामगिरी केली होती. पण अनफॉर्च्युनेटली काही राजकारणामुळे त्यांना नंतर पुढे संधी मिळाली नाही. काय राजकारण आहे हे? आता राजकारण असतंच ना सगळीकडे. म्हणजे असं सांगतात की जे त्यावेळेचे सिलेक्टर होते त्यांनी त्यांच्या ज्या माधव आपटेंचं मी जसं म्हटलं की त्यांचं फॅमिली बिझनेस होतं आणि ते खूप मोठं नाव होतं. त्यांच्या कंपनीचे शेअर्स मागितले किंवा असं काही मागण्यात आलं त्यांच्याकडे की तुम्ही मला शेअर्स देऊ केले तर तुमचं टीममध्ये सिलेक्शन होईल. म्हणजे हे सिलेक्टर्स कडनं झालं का? असं झालं आणि यांनी नाकारलं. बरं, ते टिपिकल त्यांचा काय म्हणतात स्वभाव होता. त्यांनी शेअर्स देणं नाकारलं आणि पुढे माधव आपटेंचं क्रिकेट करिअर बंद झालं. मग ते मुंबईसाठी कांगा लीगमध्ये बऱ्यापैकी खेळले. पण कुठेतरी मराठी मेंटॅलिटी आडवी आली असं नाही होत? हो, पण याच्यात चुकीचं काय आहे? प्रत्येक वेळेला तडजोड केलीच पाहिजे असं नाही ना.